नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे. उत्तराखंडच्या केदारनाथमधून बडोद्याचे एक अनुभवी टूर ऑपरेटर हेमंत माळी गेल्या 8 वर्षापासून हजारो भाविकांना चारधाम यात्रा घडवत आहेत. पण यावेळी स्वतःच्या पालकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना पहिल्यांदाच यात्रेला नेले. मात्र बुधवारी सकाळी केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडत असतानाच त्यांच्या 78 वर्षीय वडिलांचं, दिलीप माळी यांचं मंदिराजवळच कोसळून निधन झालं. आणि इथून पुढे सुरू झाला प्रशासनाचा ढिसाळपणा आणि एका मुलाचा संघर्ष. हेमंत यांनी तातडीने वैद्यकीय मदतीसाठी हेल्पलाईनवर फोन केला, पण मदतीसाठी कोणी आलं नाही. तब्बल 1 तास वाट पाहिल्यानंतर वडिलांना खेचरावरून तात्पुरत्या रुग्णालयात नेण्यात आलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं. सर्वात संतापजनक बाब म्हणजे जेव्हा ही घटना घडली तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी केदारनाथ मध्येच उपस्थित होते. हेमंत यांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्र्यांनी मृतदेह पाहिला, केवळ आश्वासन दिलं आणि ते निघून गेले. वडिलांना मृतदेह घरी नेण्यासाठी हेमंत प्रशासनाकडे हेलिकॉप्टरची भीक मागत होते, पण सुरक्षेची परवानगी नाही असं कारण देत त्यांना ताटकळत ठेवण्यात आलं. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने येऊ शकतात, तर मग आम्हाला परवानगी का नाही, असा थेट सवाल हेमंत यांनी विचारला. पण प्रशासनाकडे कोणतंही याचं उत्तर नव्हतं. अखेर जेव्हा या दुर्दशेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा कुठे प्रशासनाला जाग आली आणि मृतदेह रुग्णालयात आणण्यासाठी हेलिकॉप्टर देण्यात आलं. पण मरणानंतरही या कुटुंबाची परवड संपलेली नाही. आता रुद्रप्रयागहून बडोद्याला मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिकेचे तब्बल 50,000 रुपये त्यांच्याकडे मागितले जात आहेत. यातली सगळ्यात वेदनादायी गोष्ट म्हणजे हेमंत यांच्या आईला अद्याप आपल्या पतीच्या निधनाची बातमी देण्यात आलेली नाही आणि त्या सतत मुलाला फोन करून आपल्या पतीच्या प्रकृतीची काळजीपोटी विचारपूस करत आहेत. या संपूर्ण घटनेमुळे प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर, संवेदनशीलतेवर एक मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. तर मित्रांनो, आपल्या प्रतिक्रिया काय आहेत नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. धन्यवाद.